मानवी तस्करीच्या माध्यमातून अनेक मुली मिसिंग आहे। गेल्या 2 वर्षात परदेशातून मुलींना सोडावून आणलं। रुपाली चाकणकरांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली। 24 महिलांना परदेशामधून राज्यामध्ये परत आणल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली। गाड्यांचं शोरूम असतात तसे परदेशामध्ये महिलांचे शोरूम आहे। मस्तक दुबईतून महिलांना परत आणण्यात यश आल्याची माहिती देखील चाकणकर यांनी दिलेली आहे। एजंटच्या माध्यमातून या मुली आणि महिलांची फसवणूक करणं हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं मोठी मोहीम हाती घेतली आणि मला मस्कत, ओमान, दुबई या देशांमध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या या मुलींना महिलांना परत आणण्यासाठी यशस्वी झालो आणि जवळजवळ 24 मुली आणि महिला आम्ही भारतात घेऊन आलो। पण केवळ 24 मुली आणि महिलांना भारतात आणलं म्हणजे फार मोठा यशाचा टप्पा घातलाय असं अजिबात नाही। खऱ्या अर्थानं अजून फार मोठं काम बाकी आहे आणि खऱ्या अर्थानं परदेशामध्ये ज्या मुली आणि महिलांना नोकरीचं आमिष दाखवलं गेलं आणि त्यांना त्या देशांमध्ये एजंटच्या माध्यमातून घेऊन गेल्यानंतर एअरपोर्टवरती असतानाच त्यांचं पासपोर्ट आणि डॉक्युमेंट काढून घेतले गेले आणि या आखाती देशामध्ये ज्या पद्धतीने गाड्यांचे शोरूम असतात त्या पद्धतीने अक्षरशः महिलांचे देह विक्रीचे शोरूम उभे केले। हे सगळं भयानक होतं। या सगळ्यांमध्ये काम करत असताना कोरोना कालावधी नंतर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणातली ही मानवी तस्करी वाढली। ह्या जेवढ्या मिसिंग केसेस होतात त्या जास्तीत जास्त ओळखीच्या लोकांच्याकडनंच ह्या केसेस होतात किंवा अनेक वेळा जे असे महिलांवरती अत्याचाराचे सुद्धा आपण घटना ऐकतो त्या सुद्धा ओळखीच्यांच्याच कडनं होतात असं आपल्याला तपासानंतर पाहायला मिळतं। मानवी तस्करीचे प्रमाण जे दिवसेंदिवस कमी व्हायला हवं ते वाढताना आपल्याला दिसतंय। मोठ्या प्रमाणामध्ये मुलींना गायब करण्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसलं, परंतु ऑपरेशन मुस्कानच्या मार्फत 90% मुली परत पोलिसांनी तिथे आणल्या। मला प्रश्न येतो पुढे या मुलींचं काय होतं आणि अनेक शहरांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांबरोबर बैठका घेतल्यावर असं निदर्शनाला येतं की त्या मुली कुटुंबात जरी राहत असल्या तरी ज्या कारणामुळे त्या कुटुंबातून निघून गेल्या होत्या ती कारणं तशीच असतात। काही वेळेला कुटुंबामध्ये नाकारलं जाणं असतं। आम्ही तर ज्या मुलींच्या बरोबर काम केलं त्यातल्या बऱ्याच मुली सांगायच्या की घरात मी कुणाला नकोशीच होते आणि मग कोपऱ्यावरचा मुलगा म्हणाला की तुला मी नोकरीला लावेन आणि म्हणून मी मुंबईला आले आणि डायरेक्टली रेड लाईट एरियामध्ये तिथे जाऊन ती पोहोचली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।